आळस नाही, ही आहे खरी समस्या. 11 सवयी आपलं आयुष्य बदलू शकतात. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का? दिवसभर खूप व्यस्त होतो, खूप कामं केली, रात्री झोपताना असं वाटलं, मनात एक प्रश्न येऊन गेला, आपला आजचा दिवस कसा होता? आज खरंच आपण कुठलं असं महत्वाचं काम केलं का? मग आठवायला लागतो, मेसेजेस केले, फोन कॉल्स झाले, सोशल मीडियावर फिरून आलो, ऍक्टिव्ह होतो सोशल मीडियावर, घरातली सगळी कामं केली, सगळ्या जबाबदाऱ्या कर्तव्य पार पाडली. पण जे काम मला करायचं होतं किंवा मला आवडतं, जे माझ्या स्वप्नांशी जोडलेलं आहे, ज्याने माझ्या आयुष्यात परिवर्तन बदल होणार आहेत, मला आयुष्यात प्रगती पुढे नेणार आहे, ते काम मात्र आज पुन्हा एकदा पुढे ढकललं गेलं. आणि मग आपण स्वतःलाच सांगतो, ठीक आहे, आता उद्यापासून आपण नक्की करूया. पण उद्या येतो का? उद्या येतो आणि निघूनही जातो. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माझी स्वतःच्या अनुभवातून आजारानंतरच्या माझ्या व्यक्तिमत्वाच्या परिवर्तनाची खरी कहाणी आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. अर्धवट व्हिडिओ सोडू नका. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर जर अजून कोणी नवीन असतील तर सबस्क्राईब नक्की करा. मित्रमैत्रिणींनो, ही फक्त आळशी लोकांची समस्या आहे का? किंवा त्यांची गोष्ट आहे का? तर नाही. माणूस म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीची गोष्ट आहे. मेहनत करणाऱ्या, स्वप्न पाहणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीची गोष्ट आहे, ज्याला आयुष्यात काहीतरी मोठं करायचं आहे, जो दिवस रात्र स्वप्न उराशी बाळगतो, स्वप्न पाहतो, जगतो आणि स्वप्न पूर्ण करताना अनेक समस्या प्रत्येकाच्या वाट्याला येतात. त्या समस्यांचं कारण आळस नसतं, तर समस्या असते. कारण योग्य गोष्ट सतत पुढे पुढे ढकलण्याची. त्यामुळे आज आपण अशा 11 सवयींबद्दल बोलणार आहोत. या फक्त तुमचा वेळ वाचवणार नाहीत, तर आपला विचार करण्याच्या दृष्टिकोनातूनच बदलून टाकणार आहेत, आपल्याला बदल घडवणार आहेत आपल्या आयुष्यात. बऱ्याच वेळेला आपल्या डोक्यात अनेक कामांची यादी असते आणि त्यामुळे कुठल्या कामाला प्राधान्य द्यावं हेच समजत नाही. अशा वेळी दिवसाची सुरुवात करताना आजच्या कामाचे नियोजन आदल्या रात्री करून ठेवा. जी महत्वाची कामे त्यांची यादी बनवून ठेवा. जे लोक नियोजन करत नाहीत त्यांना त्यांचा दिवस कसाही आणि कुठेही घेऊन जातो. त्यांची मानसिक थकवणूक देखील करतो. त्यामुळे यादीतून एक काम निवडा आणि मनाशी निश्चय करा, कुठल्याही परिस्थितीत हे काम पूर्ण व्हायलाच हवं. त्यातले जे आजच्या दिवसातलं कठीण काम आधी करा, कारण सकाळच्या वेळात आपली शारीरिक क्षमता, मनाची ऊर्जा चांगली असते. त्यावेळी महत्वाचं काम करून टाकायचं. कारण दिवस जसा पुढे सरकतो, मानसिक ऊर्जा कमी कमी होत जाते. म्हणून अवघड कामे सकाळच्या वेळात पूर्ण करून उरलेला दिवस हलका वाटतो. सगळी कामे काही सारखी नसतात. काही कामे शारीरिक असतात, तर काही स्मार्ट वर्कने करण्याची. काही कामं आपल्याला फक्त व्यस्त ठेवतात, काही आपली प्रगती घडवतात. अशा वेळी
स्वतःलाच प्रश्न विचारायचा, आता मला कोणत्या कामाला महत्त्व द्यायला हवं? एखादं मोठं काम असेल ते एकाच वेळी पूर्ण होणार नसतं. त्यांना आपली शारीरिक आणि मानसिक दोन्हीची ऊर्जा महत्वाची असते. एका वेळी करायला गेलो तर दमछाक होईल. त्यासाठी त्या कामाचे छोट्या छोट्या तुकड्यात रूपांतर करा. मोठी स्वप्न पाहणं आणि प्रत्यक्षात उतरवणं सोपं नाही बरं. मोठ्या कामांची सुरुवात करणं कठीण असतं. सुरुवात करा. एका एका पावलाने सुरुवात करा. डोंगराकडे पाहायचं नाही, चालत राहायचं. एक छोट्या छोट्या कामांपासून सुरुवात करा. हळू मोठा प्रवास नक्की पूर्ण होईल. एका वेळी एकच काम करा. मी हा अनुभव घेतला आहे. मला स्वतःला फार ओव्हर कॉन्फिडन्स होता. स्वतःला मी मल्टीटास्कर समजायचे. आजकाल मी असे खूप लोक बघते आहे, ते स्वतःला मल्टीटास्कर, हुशार, बुद्धिमान समजतात. पण सत्य वेगळं आहे. एकाग्रता ही यशाची सर्वात मोठी ताकद आहे. जेव्हा आपण एकाच कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करतो तेव्हा कमी वेळात जास्त परिणाम मिळतात. हा माझा स्वतःचा अनुभव बदल्यानंतरचा आहे. रोजच्या दिवसभरात कोणता तरी असता वेळ स्वतःसाठी ठेवा, जेव्हा आपलं मन सर्वात जास्त उत्साही, ताजतवानं असतं. प्रत्येकासाठी या वेगवेगळ्या वेळा असू शकतात बरं का. काही लोकांसाठी सकाळी फ्रेश असतं, ताजतवानं वाटतं त्यांना. काही लोकांसाठी दुपारी असतं, तर काहींना रात्र. आपल्या आनंदी आणि उत्साही ठेवणारा वेळ ओळखा आणि त्या वेळात तुम्ही बघितलेल्या स्वप्नपूर्तींचे काम करा. बऱ्याच वेळेला आपण एखादं काम करत असतो आणि आपलं लक्ष अनेक गोष्टींकडे असतं. टीव्ही, मोबाईल, येणारे कॉल, हे सगळं आपण लक्ष विचलित करणारे चोर आहेत. म्हणून दिवसातला काही वेळ फक्त स्वतःसाठी आणि स्वतःच्या कामासाठीच ठेवा. जेव्हा आपण वर्षानुवर्ष करत असलेल्या किंवा अंगवळणी पडत असलेल्या गोष्टी करत असतो आणि त्यातले तोटे आपल्याला लक्षात यायला लागतात, आपण ठरवतो की मला या समस्यांमधून मार्ग काढायचा आहे, माझ्या सवयींमध्ये मला बदल करायचा आहे, तर सुरू करण्याआधी दररोज स्वतःला एकच प्रश्न विचारा, जो मी पण स्वतःला विचारला होता आणि अजून पण रोज विचारते आहे, की मी कालपेक्षा आज 1% तरी चांगली होऊ शकली आहे का? मी काल माझ्यात नवीन काय बदल केला? काल काय वाचन केलं? नवीन काय अनुभव घेतला? त्या अनुभवातून मला काय समजलं? कारण हीच सततची छोटी सुधारणा किंवा बदल एक दिवस यश निर्माण करेल आणि आपलं चांगलं व्यक्तिमत्व घडवेल. बऱ्याच लोकांना वाटतं दिवसभर काम केलं, व्यस्त राहिलो म्हणजे आपण प्रगती करत आहोत. दिवसभर धावपळ करून काम करणं आणि प्रगती करणं या दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे. प्रत्येक कामापूर्वी स्वतःला प्रश्न विचारायचा, ही सवय लावून घ्या. हे काम मला ज्या साध्य करायचं आहे त्या ध्येयापर्यंत घेऊन जाणार आहे का? जर त्याचं उत्तर नाही असं असेल तर त्या कामाला नकार द्या. प्रत्येक कामासाठी वेळ निश्चित करा, कारण वेळ ही तुमच्या आयुष्यातली किमती संपत्ती आहे. वेळेची मर्यादा पाळली नाही तर कामं पुढे ढकलली जातात. तुमचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर स्वतःसाठी वेळेची भिंत उभी करणं गरजेचं आहे. मित्रमैत्रिणींनो, सोशल मीडियावर, फेसबुकवर, इन्स्टावर, युट्यूबवर असे हजारो व्हिडिओ आहेत मोटिवेशनचे आणि आपण ते बघतो. बघताना तेवढ्या पुरता उत्साही पण होतो, निश्चय पण करतो, हो मी पण उद्यापासून सुरुवात करणार. पण मी माझ्या वैयक्तिक आयुष्यातल्या अनुभवातून एकच सांगेन, उद्या नाही, आत्ताच. व्हिडिओ बघितल्या डायरी आणि पेन घ्या आणि यातल्या कोणत्या सवयी तुम्हाला बदलायच्या आहेत
त्या लिहून काढा आणि काम सुरू करा. आपण बऱ्याच वेळेला विचार करतो, वेळ आल्यावर सुरुवात करू, पण योग्य वेळ कधीच येत नाही, ती आणावी लागते. योग्य वेळ म्हणजे आत्ताचा क्षण. एक छोटं पाऊल उचला, एक छोटा निर्णय घ्या आणि सुरुवात करा. कारण आपल्या स्वप्नातल्या ध्येयांचं मोठं यश हे एका दिवसात मिळत नाही, पण मोठ्या यशाची सुरुवात एका दिवसात नक्की होते. मित्रमैत्रिणींनो, ज्ञान ऐकून आयुष्य बदलत नाही. एखादा निर्णय स्वतःसाठी घेणं आणि त्यावर कृती करणं हेच आपलं आयुष्य बदलतं. या सगळ्या प्रवासामध्ये माझ्या डोक्यात अनेक प्रश्न होते. YouTube सुरू करताना लोक काय म्हणतील, रिस्पॉन्स मिळेल का? पण आज हा प्रवास 605 सबस्क्राईबर येऊन पोहोचला, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. पण हा प्रवास इतका सोपा पण नव्हता. बदललेल्या सवयींमुळे मला हे शक्य झालं. आता मला सांगा, ह्या 11 सवयींपैकी तुम्ही उद्यापासून नाही आत्तापासून कोणती सवय सुरू करणार आहात? आणि हे मनोगत आवडलं असेल तर अशा व्यक्तींपर्यंत पोहोचवा जी खूप स्वप्न पाहते, पण सुरुवात करण्याची भीती वाटते किंवा वाट बघत असते. तर तिला नक्की हा व्हिडिओ पाठवा आणि तिला आपल्याकडून काहीतरी शिकायला मिळेल, मदत होईल, एवढाच उद्देश हे सांगण्यामागे आहे. तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि तुमच्या शुभेच्छांशिवाय माझा हा प्रवास अपूर्ण आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटू नवीन विषयासह.